नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे खुशबू महाराष्ट्राची। तर आज आपण पाणीपुरी बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे, 1 वाटी बारीक रवा घेतला आहे। आता हे दोन्ही आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मी इथे एका भांड्यामध्ये रवा टाकला। आता हे गव्हाचं पीठ टाकू। हे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला ह्याचा घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे। आपण या पिठामध्ये मीठ टाकलेलं नाही, कारण मीठ जर टाकलं ना तर पुऱ्या नरम पडतात। बघा, मी इथं असा घट्ट असा गोळा तयार करून घेतला आहे पिठाचा। आता आपण हे पीठ 10 मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवू। तोपर्यंत आपण पाणीपुरीचं पाणी बनवून घेऊ। इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आता पुदिना टाकून घेते, थोडीशी कोथिंबीर, 1 आल्याचा तुकडा, 2 हिरव्या मिरच्या। आता ह्याची बारीक मिक्सरमध्ये पेस्ट करून घेऊ आपण। बघा, इथं मी बारीक अशी पेस्ट तयार करून घेतली। आता आपण हे गाळणीनं गाळून घेऊ। आपलं तिखट पाणी मी गाळून घेतलं आहे। त्यामध्ये आता आपण हवं तेवढं आपल्याला पाणी तिखट जसं पाहिजे तसं आपण मिक्स करून घेऊ। आता यामध्ये आपण थोडासा चाट मसाला टाकू, चवीप्रमाणे मीठ टाकू आणि हे मिक्स करून घेऊ। आता हे तिखट पाणी तयार झालं आहे। आपण आता गोड पाणी बनवू। मी इथं आता ही चिंच 1 तासापूर्वी भिजत ठेवली होती। आता आपण ही चिंच गॅसवर गरम करून घेऊ। पाणी उकळेपर्यंतच गरम करायची। पाणी उकळले, आता यामध्ये आपण गूळ घालून घेऊ। आता गूळ व्यवस्थित मिक्स झाला की आपण गॅस बंद करू। गूळ व्यवस्थित मिक्स झाला आहे। आता आपण गॅस बंद करू आणि हे पाणी गाळून घेऊ। चिंचेचं पाणी मी इथं गाळून घेतलं आहे। त्यामध्ये आपण दुसरं थंड पाणी टाकू। आता यामध्ये थोडंसं मीठ टाकू, थोडंसं लाल तिखट, हे मिक्स करून घेऊ। तयार झालं आपलं आता गोड पाणी। आता आपण पुऱ्या बनवायला घेऊ। पाणीपुरीच्या पुऱ्या बनवण्यासाठी मी इथे गोळा घेतला होता। आता आपण हे चपाती लाटल्यासारखं पूर्ण मोठी चपाती एक लाटून घेऊ। बघा, इथं मी असं मोठी चपाती लाटून घेतली आहे, थोडीशी जाड आहे। आता हे बॉटलचं झाकण घेतलं आहे। बॉटलच्या झाकणाच्या सहाय्यानं आपण ह्याच्या पुऱ्या बनवून घेऊ। बघा, अशा पद्धतीने आपण आता सर्व पुऱ्या ह्याच्या बनवून घेऊ। बघा, इथं सर्व पुऱ्या बनवून झाल्या। आपण आता ह्या तळून घेऊ। तेल गरम झालं आहे। आता आपण पुऱ्या तळून घेऊ। बघा, पुरे एकदम टम फुगले आहेत। अशाच प्रकारे आपण आता बाकीच्या सर्व पुऱ्या तळून घेऊ। बघा, आपल्या पुऱ्या बनवून झाल्या आहेत। तुम्हाला एक पुरी मी तोडून दाखवते। बघा, एकदम क्रंची पुऱ्या झाल्या आहेत। आता आपण पाणीपुरीची प्लेट बनवूया। इथे मी गोड आणि तिखट दोन्ही पाणी मिक्स करून घेतलं आहे। आपल्या आपल्या टेस्टनुसार करून घ्यायचं। आता याच्यामध्ये पाणी टाकते। बघा, तयार आहे आपली पाणीपुरी। घरच्या घरी बनवलेली पाणीपुरी खूप टेस्टी लागते। बनवायला थोडा वेळ लागतो, पण छान लागते। माझी जर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।